संत आणि त्यांचे पती नारायण संत ही खूप चांगल्या कविता लिहायचे. दोघांनी मिळून एक कविता संग्रह प्रकाशित केला, त्याचं नाव होतं सहवास. हे इथे नमूद करायचं कारण म्हणजे हा सहवास फक्त कवीचाच असतो असं नाही. कधी कधी हा सहवास गीतकार आणि गायक असाही असू शकतो. पण यानंतरचं जे गाणं ऐकणार आहोत ते गीत विवेक दसरे यांचं आहे. कुठे आहे विवेक? अरे विवेक दादा, इंदिरा संतांचा सहवास मी इथे सांगतोय तर विवेक दसरेचं अजून सांगितलं. गीत विवेक दसरे आणि गायक अविता दसरे. शब्दप्रधान गायकी आणि आशीर्वाद संगीतायन यांचं खूप सख्य आहे. विवेक सापडणं तसं खूप दुर्मिळ झालं. शब्दप्रधान गायकी आणि आशीर्वाद संगीतायन यांचं खूप सख्य असं म्हणायला काही हरकत नाही. अनेकदा शब्दांचा प्रधानच इथे गायक म्हणून आपल्या समोर येतो. गेली अनेक वर्ष शब्दप्रधान गायकीचे संस्कार या वास्तूमध्ये होत आहेत. आणि मी असं म्हणेल की गेले काही महिने याचं प्रत्यंतर नगरकर रसिक विविध स्वरमंचावर घेत आहेत. त्याचं बघा, मध्यंतरी संस्कार भारतीने घेतलेल्या सुगम संगीत स्पर्धेमध्ये तो लहान गट असो मोठा गट असो त्यामध्ये बरेचसे पारितोषिक हे आशीर्वाद संगीतायांना मिळाले. त्याचं मी काही नावं सांगतो. चैतन्य असेल, महाले काका आहेत, लोखंडे काका आहेत. आणि मला इथे नमूद करायला आवडेल की जी व्यक्ती इथे एक रसिक म्हणून यायची, म्हणजे त्यांचा मुलगा छान तबला वाजवायचा म्हणून तो ऐकायला यायची. नंतर ती गाणं शिकली आणि सुगम संगीत स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला. सोळसे काका. आशीर्वाद संगीताचे यश असेल. विवेकला एकदा परत छानशी गाठ देऊन आपण विवेकचं गाणं कविता करून